शिरपूर शहरातील काझनगर परिसरात भरदिवसा मोठी चोरीची घटना समोर आली आहे। आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भूषण पाटील आणि प्राध्यापिका पूजा पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 50 तोळ्याहून अधिकचा सोन्यावर डल्ला मारलाय। पाटील दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील लॉकर फोडला आणि लाखोंचा ऐवज लंपास केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या चोरट्यांचा शोध घेण्याचं आवाहन शिरपूर पोलिसांसमोर आहे। एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसुदेव धुळे। मी प्राध्यापक डॉक्टर भूषण पाटील आणि माझी मिसेस पूनम पाटील, आम्ही दोघेही आर.सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व्हिसला आहोत आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शिरपूर म्हणजे आमचं 30-35 वर्षापासून शिरपूरमध्ये राहणं आहे। पण झालं काय, आम्ही नवीन एरिया काझीनगर म्हणून आहे, त्या ठिकाणी आमचं नवीन घर बांधलं। तर कॉलेजच्या जवळ असल्यामुळे आम्हाला ते सोयीचं होतं म्हणून आम्ही तिथं केलं। पण झालं काय, आज दुपारी जवळजवळ 11:15च्या टायमिंगमध्ये आमच्या घरात चोरांनी एंट्री केली। म्हणजे बाहेर गेटला कुलूप होतं, पण गेट ओलांडून त्या व्यक्तीने, चोराने मधलं कुलूप जे होतं त्या दोघं फाट्यांचं, बाहेरचं पण आणि मधले कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि डायरेक्ट सरळ बेडरूम मध्ये असलेल्या कपाटांचे पूर्ण लॉकर्स तोडले सगळे घेऊन। म्हणजे जवळजवळ साधारणतः तो माझ्या आजच्या म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं, म्हणजे काहीच राहिलं नाही घरातनं। म्हणजे जवळजवळ पूर्ण गोल्ड जितकं पण होतं आजपर्यंत आम्ही जमवलेलं माझ्या लग्नाचं सगळं काही ते घेऊन चालले गेलेले आहेत। आणि त्या फुटेजमध्ये त्याचं क्लिअर दिसते, मोठी एक पिशवी पण दिसते आणि त्या पिशवीमध्ये जवळजवळ म्हणजे घरात जेवढंही सोनं होतं, काही आमचे ऑर्नामेंट्स आणि देव पण होते, तर ते सुद्धा तिच्या सोबत चालले गेलेले आहेत। आणि तो व्यक्ती साधारणतः एक मध्यमवर्गीय, म्हणजे साधारणतः 28, 29, 30च्या रेंज मधला असावा। आणि त्याच्यासोबत एक मोटरसायकलवर गळ्यामध्ये रुमाल टाकलेला होता भगव्या कलरचा। आम्हाला असं वाटलं, म्हणजे फुटेजमध्ये असं दिसतंय आणि आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर असं कळतंय की आजूबाजूला बांधकामाला आलेले काही कारागीर असतील बुवा, म्हणून त्याच्यावर कोणी काही शोध घेतला नाही। पण म्हणजे आजपर्यंतच्या याच्यातनं ही सगळ्यात मोठी घरफोडी दिवसाला झालेली आहे, रात्रीची वेळ नसताना। म्हणजे हे खूप मोठं चॅलेंज आहे आता। मग मला सरांनी पण बोलवलं, मी PI सरांशी आणि त्यांच्या टीमशी पण बोललो, त्यांना फुटेज पण दिले, त्यांचा तपास जोरात चालू आहे। त्यांनी मला अश्युरन्स दिलंय की आम्ही आमच्या साईडने जितका वेळ कमी वेळात ट्रॅक करता येईल। ते म्हटले की आम्हाला प्रॉब्लेम फक्त MP बॉर्डरमुळे येतोय की काही वेळेला ते क्रॉस झाले असतील, तर तरी त्यानुसार ते प्लॅनिंगने जर झालं लवकरात लवकर तर ते त्याचा न्याय निवाडा करतील।